आज ऐतिहासिक बजेट सादर होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, कारण खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे आज बजेट सादर होणार का याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील? दीपक, खरं तर अनेक महत्प्रयासानंतर सरकारनं आजची तारीख जी आहे ती बजेटसाठी निवडलेली होती। 1 फेब्रुवारीची सरकारचं अनेक त्याच्या पाठीमागे उद्देश होते, मात्र एका अकस्मात घडलेल्या घटनेमुळे आज बजेट सादर होणार की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण सभागृहाची जी प्रथा आहे त्याच्यानुसार ऍक्टिंग एमपी म्हणजे जे कार्यरत सदस्य आहेत सभागृहाचे, त्यांचं जर निधन झालं तर त्या दिवशी पूर्ण दिवसभर सभागृहाचं कामकाज होत नाही, त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते सभागृहामध्ये आल्यानंतर, आणि त्याच्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब होत असतं। ही जनरल लोकसभेची आणि राज्यसभेची ट्रॅडिशन किंवा परंपरा आहे, आणि तीच परंपरा जर आज पाळायची म्हटलं तर मग लोकसभेमध्ये बजेट कसं काय सादर होऊ शकतं याच्याबद्दलची चर्चा अगदी सकाळपासूनच दिल्लीमध्ये सुरू आहे। कारण ई अहमद हे जे केरळमधले AUML चे MP होते, काल त्यांना राष्ट्रपतींचं संयुक्त अधिवेशनातलं जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हाच त्यांना हार्ट अटॅक आलेला होता, आणि मध्यरात्री त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे। आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सभागृहाचा एखादा सदस्य निधन झाल्यानंतर त्या दिवसाचं पूर्ण कामकाज तहकूब करण्याची परंपरा जी आहे ती जर चालू ठेवायची म्हटलं तर मग आज बजेट सादर होणार की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। निश्चितच तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।